तुझं माझं जमेना आणि तुझ्याशिवाय करमेना ही व्यथा संभाजीनगरमधील नेत्यांची झालीये. दानवे आणि खैरे हा वाद जुना नाहीये. तो वाद पुन्हा एकदा पेटलाय. दानवे मला कोणत्याही कार्यक्रमात विचारत नाही. मी शिवसेना मोठी केली, वाढवली. दानवे तर आत्ता आलाय, असं खैरे यांनी दानवेंवर टीका केलीये. तर त्याचं उत्तर देताना दानवे म्हटले की खैरे आमचे ज्येष्ठ नेते आहेत. मी त्यांच्यावर काही भाष्य करणार नाही. पण मी प्रत्येक आठवड्याला खैरे यांची भेट घेतो, त्यांची विचारपूस करतो. मात्र हा वाद पुन्हा एकदा पेटल्याचं पाहायला मिळतंय आणि याच वादामध्ये शिंदे गटाचे शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी पण उडी घेतलीये. त्यांनी खैरे यांची पाठराखण करताना म्हटलं की शिवसेनेचे खैरे ज्येष्ठ नेते आहेत आणि खरंच त्यांनी शिवसेना वाढवण्यात खूप मदत केली आहे. त्यांनी खूप शिवसेनेसाठी काम केलं आहे आणि खैरे हे ज्येष्ठ नेते असल्यामुळे दानवे यांनी त्यांना विचारायला हवं. दानवेला धनलाभ झाल्यामुळे ते आता तसं करताय, असं म्हणत शिरसाट यांनी दानवेवर पुन्हा एकदा टीका केली आहे. मात्र या सगळ्या वादांमध्ये नक्कीच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामधील जे दोन नेते आहेत त्यांच्यामुळे दोन गट पडल्याचं पाहायला मिळत आहे आणि विधानसभेला झालेल्या पराभवानंतर आता पुन्हा एकदा हा वाद पेटला आहे. अंबादास दानवे मला कोणत्याही कार्यक्रमामध्ये बोलत नाही, काय प्लॅनिंग करत नाही. मी पण शिवसेनेचा नेता आहे, कधीपासून आहे, सुरुवातीपासूनचा नेता आहे. ते तर आता आले, पण मी शिवसेना वाढवली, टिकवली, मोठी केली हे तुम्ही पण जाणता. सर्वांना सामान्य जनता बोलते नाही. खरं खैरे साहेबांनी त्या ठिकाणी हे शिवसेना टिकून ठेवली. पण हे इतकं असताना मग कमीत कमी काही धोरण काही करायचं असेल तर आपण एकत्र बसून केलं पाहिजे ना. पण अंबादास काय तो खूप मोठा म्हणजे विरोधी पक्ष नेता येतात. मी काहीच बोलणार नाही. खैरे साहेब ज्येष्ठ नेते आहेत, आमचे मार्गदर्शक आहे आमचे, आणि मी अशात तरी कोणत्याच कार्यक्रमाचं आयोजन केलेलं नाही. आता माझ्या घरी लग्न झालं तर मी त्यांना स्वतः घेऊन गेलो होतो, स्वतः त्यांना गाडीत फिरवलं होतं, सगळ्या व्यवस्था दाखवल्या होत्या. त्यावेळेस माझ्या घरचं लग्न होतं, मी त्यांना बोलवलं होतं, मानाने बोललो होतो. बाकी पक्षाच्या कार्यक्रमात ते मानपान कोणाचं नसतो. एवढं सगळं विचारता वगैरे असं तुम्ही म्हणतात, तरी ते असं का बोलतात? आता तुम्ही त्यांना विचारा ना. पण तुम्ही सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमामध्ये चक्क त्यांचे आशीर्वाद घेता, पाया पडता, हो. त्यांना मान सन्मान देता. मग ते असं का म्हणतात की अंबादास दानवे मला विचारत होते? मी तर आठवड्याला 15 दिवसाला त्यांना जाऊन भेटत असतो, त्यांचं दर्शन करतो, त्यांना स्वागत करतो, मानपान ठेवतो. आता याच्यावरती काय पाहिजे असेल मला माहिती नाही. खैरेंनी खऱ्या अर्थानं माझे जरी ते विरोधक असले तर पक्षाचं काम त्यांनी केले मान्य करायला पाहिजे. आणि अंबादास दानवे सारखे लोक आता त्याला अचानक झालेला धनलाभ जो आहे ना, विरोधी पक्ष नेता म्हणून त्याच्याबद्दल त्याला असं जो काही घमंड चढलेली ना, त्यामुळं पक्ष हा वादात त्याची झालेली या जिल्ह्यापुरती. आणि या सगळ्या वादामुळे आता पुन्हा एकदा चंद्रकांत खैरे यांची विचारपूस होत नाही का आणि खरंच खैरे यांना आता शिवसेनेत स्थान नाही का हे बोललं जात आहे. पण दुसरीकडे पाहिलं तर एकाच पक्षाची होत चाललेली ही फुटाफूट नक्कीच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला डोकेदुखी ठरणार आहे. कारण की पदाधिकारी असो किंवा कार्यकर्ते आता भ्रमात आहेत की नक्की खैरेंची साथ द्यावी का दानवेंची साथ द्यावी. त्यामुळे या सगळ्या घडामोडीवर नक्कीच उद्धव ठाकरे काय पाऊल उचलताल हेही पाहावं लागेल. मी राम बुधवंत, नवराष्ट्र, छत्रपती संभाजीनगर.